बाळूमामा जेव्हा एका भक्ताच्या घरात जेवण करण्यासाठी जातात तेव्हा तेथे जे घडते ते पाहून बाळूमामांच्यावर विश्वास तुमचा अजून वाढेल। साधारण 1930 वर्ष असावे तेव्हा बाळूमामांचा मुक्काम मेटक्याला होता। तेव्हा बाळूमामांना आंबोळ्या खाण्याची खूप इच्छा झाली होती। सर्व पदार्थात मामांचा आवडता पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठापासून केलेल्या आंबोळ्या, पण बकऱ्यांच्या तळावर काही आंबोळ्या करता येत नव्हत्या। तेव्हा ते सेवकऱ्यांना म्हणले, चला आपण बळवंत पाटलांच्या घरी जाऊया। तेव्हा मामा गावात आले। तसे बळवंत पाटलांचे घर काही मोठे नव्हते। दगड मातीत बांधलेल्या पाटलांच्या छोट्या घरात मामांनी पाऊल टाकले तशी घरातील सर्वांची मामांच्या पाहुणचारासाठी धावपळ सुरू झाली। बळवंताला पाहताच मामाने आवाज दिला, अरे पाटील, म्हातारी काय करते, आहे का नाही घरात? ताबडतोब आंबोळ्या करायला सांग तिला। हे ऐकून पाटलांची पत्नी आंबोळ्याच्या तयारीस लागली। झटपट तांदूळ दळून पीठ तयार केले। तिने आंबोळ्या तयार केल्या। लगेच पाटलींबाईच्या मनात एक शंका आली, अरे देवा, घरात तर दुधाचा थेंब नाही, मग आंबोळ्या मामांना वाढायच्या कशा आणि मामा खाणार कशा बरोबर? घरात म्हैस आहे पण 6 महिने झाले आटल्या, आता काय करायचं? एवढ्यात मामाने आंबोळ्या मागितल्या। मामांच्या भक्तीपोटी ती बाई रिकामा पेला घेऊन शेजाऱ्याकडून दूध मागून आणावं म्हणून उठली, पण बाहेर जायचे कसे? मामा तर बाहेर बसले। शेवटी पत्राच्या आडाला रिकामा पेला धरून त्या पाटलींबाई मामांच्या समोरून बाहेर जाऊ लागल्या। सर्व बाजूने परिपूर्ण असणाऱ्या मामाने ही गोष्ट चटकन उमजली आणि मामाने म्हातारीस विचारले, कुठं निघालीस पेला घेऊन? तुझ्या घरी दूध नाही वाटतं? तेव्हा पाटलींबाई म्हटल्या, म्हैस आहे गोट्यात, पण 6 महिने झाले आटल्या मामा। तेव्हा मामा म्हटले, कोण म्हटलं आटल्या? पाटलींबाई म्हटल्या, होय मामा, म्हैस द्वाड आहे, रेडकाला सुद्धा जवळ येऊ देत नाही, तिला आटून आता 6 महिने झालेत, म्हणून बाहेरून जरा दूध घेऊन येते। मामा म्हटले, माग फिर, त्या रेडकाला सोड आणि धार काढ बघू, बाहेरचे दूध आणायचे नाही, दूध घरचंच पाहिजे। बळवंत पाटलांना काहीच समजेना, केवळ मामांच्या तोंडाकडे तो पाहतच राहिला। पण आतून पाटलींबाईने भांडे आणले। मामांच्या सांगण्यावरून रेडकाला सोडून ती धारेला बसली। पण चमत्कार घडला। 6 महिन्यापूर्वी आटलेली पाटलांच्या म्हैशीने रेडकाला लाथ मारली नाही, उलट त्या रेडकाला पाजले, शिवाय 2 लिटर दूध दिले। त्या मुक्या प्राण्याला काय समजले कोणास ठाऊक, इतर वेळी लाथ झाडणाऱ्या त्या म्हशीने विना तक्रार 6 महिन्यानंतर प्रथमच धार दिली। पाटलींबाई पाटलांकडे आणि पाटील म्हशीकडे कितीतरी वेळ एकटक पाहू लागले होते। शेवटी मामानेच हाक दिली, अरे धार काढल्या नव्ह? पाटलींबाईने झटपट दूध तापवले। दूध आणि आंबोळ्या मामांना मनसोक्त खवयात दिल्या। आंबोळ्या खाऊन मामा संतुष्ट झाले आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संतुष्ट झाले पाटील कुटुंब। तुम्ही सुद्धा भक्ती मनापासून करा, तुमच्या सुद्धा मदतीला बाळूमामा नक्की येतील आणि तुम्ही सुद्धा बाळूमामांची तुमच्या एका फॉलोमुळे बाळूमामांचे चरित्र जगभरात पोहोचेल। या पुण्यकार्यात सहभागी व्हा आणि आत्ताच पेजला फॉलो करा। जय बाळूमामा।